लय मी इथे खूप वेळा खेळलो आहे गावची पण टीम पण माझी कधी मी बॅटिंग नव्हती केलेली ते पण आज माझी बॅटिंग झाली खूप बरं वाटते. ओके. आणि आपल्या ह्या संघाबद्दल आणि आपल्या संघ मालकांना कशा प्रकारे आपण आश्वासित करतील, कारण येणारे अजून खूप सारे दिवस आहेत आणि या दिवसांमधून आपल्याला नक्कीच फिनालीच्या दृष्टीने आपल्याला आगेकूच करायची आहे. त्यासाठी आपण आपल्या संघ मालकांना कसं आश्वासित करतील? साहेबानंतर मी बोलतो रमेश गांगुडे साहेबांना गेल्या वर्षी पण हारलो होतो तरी पण साहेब बोलले का बोलतो तू आपण परत एकदा खेळू बोलतो स्पॉन्सर करतो तुझ्या विश्वास आहे म्हणून पुन्हा एकदा खेळायला संधी भेटली. थैंक यू सो मच एंड ऑल द बेस्ट फॉर योर फ्यूचर. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स एक गोड आवाज वॉइस ऑफ पनवेल सन्माननीय जय जय भोसले सर. MD बॉईज आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना ही साई सबुरी देवखोप या दोन संघांदरम्यानची लढत. टॉस झालाय मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना पहिलाच बॉल या वेळेला नो बॉल नो बॉल. रुको जरा सबर करो बोला था ना धक्का बुक्की नहीं करने का. ओ स्टेपिंग गेले गोलंदाजाने. एबीपी माझाची एक टॅगलाईन आहे नेहमी एक पाऊल पुढे. गोलंदाजाने पाऊल पुढे टाकलंय आणि त्या कारणास्तव इथे नो बॉल येत असताना पाहायला मिळतोय. सुदेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सुदेश दाखल झालेला पाहायला मिळतोय. एका बाजूला MD बॉईज आणि अगदी त्याच वेळेला जिथे मात्र साई सबुरी या संघाला आपण पाहत आहोत. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल ओव्हर स्टेपिंगसाठी. चॅलेंज करण्यात आलेलं पाहायला मिळालंय. तिसरा सामना आपण पाहत आहोत आणि अगदी महत्वाची ही लढत. ओव्हर स्टेपिंग केली आहे का गोलंदाजांनी यासाठी शहानिशा करण्यात येत असताना पाहायला मिळेल. बघितलेलं आहे नो बॉलच आहे पहिली गोष्ट. आणि राहिली दुसरी गोष्ट की पुन्हा याच्या पुढे वेस्ट साईडसाठीच नो बॉलसाठी आपण DRS अवेलेबल ठेवलेला आहे. हा चेक करण्यात आला आहे पण याच्या पुढे कोणत्याही स्वरूपाचा DRS दिला जाणार नाही याची दखल आत्ताच घ्या. कारण मॅच थांबली होती ऑलमोस्ट. त्यामुळे मी हा निर्णय इथं तुमच्यापर्यंत पोहोचवलाय की पाहण्यात आलाय निदर्शनात सीज बाब आली की ओस्टपिंग केलंय गोलंदाजाने. रिप्ले दाखवा 20 नेटवर्क्स. 12व्या खेळाडूला इथं बघू द्यात कारण वेव स्टेपिंग केली होती ते चेक करून घ्या. हा स्टेपिंग पहा. फ्री हिटचा बॉल यावेळेला लिडिंग एज. पुन्हा एकदा एकच बॅटर 2 वेळेला आउट झालाय. नशिबाने 7 पाक किती दिली आहे. जीवनामध्ये नशिबाच्या गोळ्याच खाल्ल्यात कदाचित. ज्या रीतीने बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये सध्या परिस्थितीमध्ये प्रतीकला आपण पाहिलं जीवदानं त्याला मिळाली जी वरदानं साबित होतील का. 6 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात.
2 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुदेश चालू असताना पाहायला मिळत आहे. कोणत्याही स्वरूपाचा जर का आपण ओव्हर स्टेपिंग साठी नो बॉल किंवा DRS हा देणार नाही आहोत. सकाळचे 6 ते 7 आवर्जून वाजतील यात ती मात्र शंकाच नाही आहे. कारण ज्या रीतीने जी मॅच चालू आहे, कारण पहिला सामना वेळ गेला, दुसरा सामना तर ऑलमोस्ट 3 ते 3.5 तासाचा पिक्चरच संपला होता. एका इनिंगला धावफलकावरती 6 बनलेले आहेत. 2 चेंडूचा एकंदरीत 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड विकेटला. सिंगल येत असताना इथूनही पाहायला मिळते आहे. जास्तीच्या धावा तितक्याशा आलेल्या नाही आहेत. खरं तर 2 बॉल असेही राहिले होते ज्यावरती बॅटर एकाच वेळेला आपण पाहिला त्रिफळा चीद आणि तदनंतर कॉट बिहाइंड विकेट या स्वरूपामध्ये बाद झाला होता. परंतु दुर्भाग्यवश फ्री हिटचा बॉल होता, नो बॉल पाहायला मिळाला. त्या कारणास्तव जुदानं मिळाली. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक आणि अक्षय. स्टॉप वॉच ऑन आहे. यावेळेस चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण सुदेश करत असताना पाहायला मिळतो आहे. धाबा त्याने दिलेल्या नाही आहेत, परंतु 2 चुका, ज्या एक चुकी जी घोडचूक झाली त्यावरती संघ आता मात्र अडचणीमध्ये पाहायला मिळालाय. 7-0. याही वेळेला बॅटची आतली कडा यष्टी रक्षकाच्या दिशेने. धावा आलेल्या नाही आहेत. प्रतीक आणि आकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती बनलेला पाहायला मिळाला. हा ऍक्शन रिप्ले बॅटची आतली कडा घेऊन यष्टी जिथे मात्र शरीरावरती आढळत असताना पाहायला मिळाला. जिथे पूर्वार्धाचा खेळ चालू आहे धावफलकावरती 7 आहेत विदाउट लॉस. स्टॉपवॉच ऑन आहे. अर्ध्या तासामध्ये 6 ओव्हर आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये 2 ओव्हर. ऍब्सोल्युटली 7 धावा धावफलकावरती आहेत. हेच झालं मागच्या मॅच मध्ये. 6 ओव्हर झाले 30 मिनिटांमध्ये आणि पुढचे 2 षटक हे 30 मिनिटांमध्ये झाले. झालं 1 तास. आकाश गोलंदाज जिथे मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो आहे. जिथे गोलंदाजी मार्कमध्ये फेरबदल करण्यात येत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. यावेळेला लोअर फुलटोच होता. तेडी यष्टीरक्षकाचा भेद घेत असताना पाहायला मिळतो आहे. आकाश गोगलदार आणि त्याच्या साथीला प्रतीक धोडदे याला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कन्हैयाला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. षटक क्रमांक 2. लोअर फुल टोज. इथे मात्र बॅटर इथून बीट झाला. विकेट किपर बीट झालाय. रन्स मिळत आहेत. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. सेकंड रन कंप्लीट होईल. 2 धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. 22च्या स्वरूपामधून दुहेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम गोलंदाजाची शैली चेक करण्यात येईल. चला या मुन्ना सर, गोलंदाजाची शैली आता इथून चेक करण्यात येईल. रात्रीच्या डिनर्स नंतर पुन्हा एकदा आपल्यासोबत जॉईन होतील मुन्ना पठाण सर. गोलंदाजीच्या शैलीवरती अभिषेक घेण्यात आलाय आणि त्याची शैली इथून चेक करण्यात येत असताना पाहायला मिळेल. महत्वाच्या क्षणाला खरं तर पहिलं षटक चांगल्या दाटणीचं झालं होतं. धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्या आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये कन्हैया आलाय
आणि त्याच्या या शैलीवरती अपशक आलेला पाहायला मिळतो आहे. कन्हैया फेसार्डेला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आला आणि त्याची शैली इथून तपासण्यात येईल गोलंदाजीची, कारण 2 बॉल त्यांनी डिलिव्हर्ड केलेले आहेत. ते 2 बॉल फेअर आहे. चला, फेअर डिलिव्हरी आहे. थोडीशी घाई करा, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, कारण महत्वाची स्पर्धा आपली मानाची स्पर्धा आहे. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने अगदी आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजीची शैली आहे या गोलंदाजाची. धावफलकावरती 9-0 फलंदाज बाद. यावेळेला लिडिंग एज घडतंय तरी काय, कॅचेस ड्रॉप होत आहेत, जीवदान मिळत आहेत. आकाश आणि आकाशला, प्रतीकलाही तितकेसे 2 जीवदानं प्रतीकला मिळाले आहेत. आकाशला 1 जीवदान. धावफलकावरती 10 ऑन दी बोर्ड आहेत विदाउट लॉस. कन्हैया फेसार्डे 3 बॉल 1 धाव त्याने इथे खर्च केली आहे. 2 बाई झाल्या होत्या या षटकामध्ये, ज्या त्याच्या अकाउंट्समध्ये ऍड होणार नाही आहेत. महत्वाचा सामना आपण पाहतोय, मानाची स्पर्धा. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 हे दुसरं पर्व, ज्यावरती करावं लागेल गर्व असं दैदिप्यमान आणि देखणं आयोजन पाहायला मिळत आहे. 22 मिनिटाचा अवधी राहिलाय. चला, घाई करा, थोडा वेळ जास्तीचा खर्च होतोय. 10 धावा धावफलकावरती बनल्यात. दुसरं षटक, पुढचा चेंडू गोलंदाज पुनश्च सज्ज होईल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या मधोमध. फायनली प्रतीकची विकेट इथे मिळाली आहे. धक्का क्रमांक पहिला, प्रतीक आउट. दहा धावा धावफलकावरती एक फलंदाज बाद झाला. लेग बी फोर स्वरूपामध्ये प्रतीक इथे आउट होत असताना मला मिळालाय. प्रतीक त्रिफळाची बाद झाला, प्रतीक कॅच आउट बाद झाला आणि प्रतीक लेग बी फोर ही बाद झाला. एक बॅटर एकाच मॅच मध्ये 3 वेळेला बाद झाला होता, परंतु लिगली तो एकदाच आउट दिला गेला. कल्पेश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. कल्पेशला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होतं साठी दाखल होतं. कल्पेश सापटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना मला मिळतो आहे. 10ला 1 काटा काढलाय कन्हैया. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. हाही बॉल वेगाने टाकला होता, आतमध्ये आला, बॅटच्या आतली कडा घेतली आहे. कन्हैयाची गोलंदाजी अगदी यष्टांच्या रोखाने राहिली आहे. टप्पा चांगला आहे, चुकता चांगली आहे, कलात्मकता, नैपुण्यता, सादरीकरण गोलंदाजीतलं आपण पाहतोय. स्वच्छ भारत अभियानाच्या दरम्यान ज्यावेळेला सुरेश रैनाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलं, त्यावेळेला एक टॅगलाईन आली होती की कचरा हा कचरा कुंडीत टाका. कन्हैयाला जर एक सुजाण गोलंदाज म्हणून आपण पाहतोय. तो बॉल हा यष्टांच्याच दिशेने टाकतोय. एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, सिंगल मिळेल. एकेरी धाव इथून येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावरती आहेत, 1 फलंदाज बाद. तिसरा सामना सुरू आहे आणि जवळपास 45,000 पेक्षाही व्ह्यूअरशिप आपल्याला मिळालेली आहे. खरं तर 45,000पेक्षाही जास्तीची व्ह्यूअरशिप. एक गोष्ट आवर्जून निदर्शनास आणू इच्छितो की 20 स्पोर्ट्स वरती ग्रामीण मधले संघ खेळत होते. मला वाटतं खोचिवडे का खानिवडे
तिथे 60,000पेक्षा व्ह्युअरशिप मिळाली नव्हती आणि ती कोशंबीच्या खारडीच्या स्पर्धेमध्ये. यावेळेचा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली, झेल टिपण्यात आला, आणखीन धक्का. 1 brings 2. आकाश देखील होतोय बाद. 12ला दुसरा बॅटर आउट. शब्द सर्वाधिक महत्वाचा आणि मोठा आहे, कारण क्रिकेटमध्ये कधी कधी फलंदाजाला एखाद्या गवंडीप्रमाणे सातत्याने कामकाज करावं लागतं. गवंडी जसा भिंत बनवतो, भिंतीवरती विठेवरती वीत रचतो, खेळाडूंना धावेवरती धाव बनवायची आहे आणि धावांची एक मोठी भिंत उभी करायची आहे. आकाशला ते करता आलं नाही. एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत. प्रतीक जसा निघाला, आकाश त्याच्या मागोमाग निघालाय. 12ला 2 आहेत. फलंदाज आता जणू काय सांगतायत एका मागोमाग एक बाद होत असताना, जिथे मात्र मी निघालो तुम्ही येता ना असंच म्हणतायत आणि एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत. अलीकडे एक ओळ सातत्याने इंस्टाग्राम आणि सोशल नेटवर्किंग साईटवरती चर्चेची आहे, सहलीला जायचं असाच प्रकार आहे. एका मागोमाग एक 2 फलंदाज बाद झालेत. 12ला 2. खोलात टाकला होता, लॉफ्टेड ऑन ड्राय, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येईल, केवळ एकेरी धाव. 13ला 2. 13 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती सुदेश कमबॅक करून दिले त्याने. कमबॅक आणि चांगल्या दर्जाचं होणं गरजेचं राहतं आणि तो कमबॅक इथे मिळाला त्याला. ती लय सापडली, तो सुवर्णमध्ये सापडला असंच म्हणावं लागेल. टप्पा चांगला ठेवलाय, गोलंदाजी चांगली होती. 17 मिनिटाचा अवधी बाकी आहे आणि इथून पुढे 4 षटक कंप्लीट करायचे आहेत. यावेळेला बॅटची लिडिंग एज, शॉट फाईन लेग, कॅच ड्रॉप. प्रयत्नही चांगले झाले होते, शर्तीचे प्रयत्न केले, स्वतःला झोकून दिलं. कमिटमेंट, एफर्ट्स सातत्याने चांगली होती. आउटस्टँडिंग एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटची लिडिंग एज घेतली, बॅटला बॉल ब्रश झाला, तदनंतर हाताला आणि तदनंतर हा कॅच ड्रॉप. डेडिकेशन लेवल चांगलं आहे. सूर मारला होता. एखाद्या स्विमिंग पूलमध्ये एखादा स्विमर जशी डाईव्ह मारतो ना, त्या रीतीने सूर मारला होता. ऍक्शन रिप्ले पहा, सूर मारला होता. तुला ठाऊक होतं झेल महत्वाचा आहे, परंतु हातामधून झेल निसटला. मेहुल होता त्या ठिकाणी. इथे क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे घडते तरी काय. गोलंदाज सुदेशने एक गोष्ट चुकीची केली, तो पुढे उभा राहिला. मागे उभा असता यस्टनच्या तर निश्चित काहीतरी वेगळं घडलं असतं. क्रिकेटच्या बेसिक्स आहेत, हे कळायला हव्यात. खरं तर या गोष्टी आपल्याला कोणी शिकवत नाही, ते साहजिकच आपसूक आपल्याला अंगी साधाव्या लागतात. फलकावरती धाबा बनल्या त्या. 14-2 फलंदाज बाद. 14 फेब्रुवारी नुकतीच येऊन गेली आणि एवढ्या सिंगल मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना मला मिळाला. एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जेवढे सिंगल नसतील ना, तेवढे सिंगल मागील षटकामध्ये आले होते. केवळ 3 धावा आल्या होत्या. कन्हैयाच्या या षटकामध्ये आपण पाहिलं होते. 14ला 2 तिसरे षटक. याही षटकामध्ये 2 धावा आल्या. यावेळेला समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक तैनात, प्रयत्न पुरे, धावा मिळतील त्या 4. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. राहिले, प्रयत्न चांगले केले होते त्याने. स्वतःला स्ट्रेच केलं किंवा अगदी त्याच वेळेला लश ग्रीन आउटफील्ड वरती ज्या रीतीने स्कीट वावना त्या रीतीने तो स्कीट होत असताना पाहायला मिळालाय. 3 षटक संपलेत. 18ला 2 आहेत. कन्हैया गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कन्हैयाला आपण पाहतोय 3ऱ्या-4थ्या षटकाच्या दरम्यान तो पुन्हा एकदा दाखल झालाय. कन्हैया गोलंदाजी मार्कमध्ये, कन्हैया फेसरडे गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळत आहे. मागील षटकामध्ये 3 धावा 1 विकेट. कमालीचं षटक त्याने टाकलं होतं. 18ला 3 आहे. 6ची धावगती इथे पाहायला मिळाली. संदीप आणि त्याच्या साथीला कल्पेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
कल्पेश सापटे स्ट्रायकर एंडला खोला टाकला परफेक्ट यॉर्कर यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय बॅटर आउट. यश मिळत नाही ना त्यावेळेला रस्ता बदलायचा सिद्धांत नाही, कारण झाडं जी आहेत ना ती नेहमी पानं बदलतात मुळं नाही. भगवद्गीतेमध्ये स्पष्ट लिहिलंय ही वेळ ही तू कमजोर नाही आहेस, तुझी वेळ कमजोर आहे आणि ही वेळ निघून जाण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कन्हैया हा तो गोलंदाज आहे ना मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती जास्त काळ उभा राहिला तर विकेट सातत्याने तो घेत असताना पाहायला मिळेल. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय तो. 18-3 नवीन फलंदाज संकेत राऊत मैदानाच्या आतमध्ये आलाय. फुललेनचा बॉल ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न दुसरी धाव वेगाने कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळत आहेत. संकेत राऊतला आपण पाहतो 1 बॉल 2 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. लोअर फुल टोज होता मिस केले अपॉर्च्युनिटी. सिंगल येत असताना बाला मिळते आहे. केवळ एकेरी धाव बॅकवर्ड पॉइंट रिजन मधून. या गोष्टी सर्वाधिक महत्वाच्या आहेत कारण लोअर फुल टोज बॉल होता, मोठी अपॉर्च्युनिटी होती आणि ती मिस केली बॅटरने. सिंगलच्या मदतीने 21 बनल्या 3 फलंदाज बाद. चेंडू संपलेत 21 धावा धावफलकावर्गीय 3 बॅटर आउट झालेत. कन्हैया संदीप साठीचा हा बॉल पहा. फलंदाजाला न समजणारे आणि न उमगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करण्यात येत आहे. आगीचे गोळेच टाकलेत. इराक आणि इराण मध्ये सध्या दगडीला जिथे गोळे टाकले जात आहेत, मिसाईल्स टाकले जात आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाज आगीचे गोळे टाकतोय. 21-3 पुन्हा एकदा फुललेनचा बॉल. धावा आलेला नाही आहेत. 6 धावा केवळ खर्च केल्यात कन्हैयाने. थया थया नाचवलं प्रतिस्पर्ध्याला. लेजिम खेळायला भाग पाडलाय. दर्जेदार गोलंदाजी करतोय मैदानावरती. आज त्याचा क्लास तिथे मात्र पाहायला मिळालाय गोलंदाजीतला. सध्या दगडीला दर्जेदार कामगिरी करतोय तो. जो देईल मला त्रास मी घेईन त्याचा क्लासच घेतलाय फलंदाजांचा. फलकावरती बनला 21-3 फलंदाज बाद. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर कॉट बिहाइंड विकेट. आणखीन धक्का दिला कन्हैयाने. धावा खर्च केल्या 2 षटकांमध्ये त्या अर्थात 6-3 फलंदाजांना बाद केलं. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. कन्हैया समोर फलंदाजी अक्षरशः पडली फिकी. बॅटर आउट. चार षटकांचा खेळ संपलाय. जिथे 4 फलंदाज बाद झालेत. कन्हैयाने कमालीची गोलंदाजी केली आहे. 3 फलंदाजांना बाद केलं. 6 धावा त्याच्या अगेन्स्ट आलेल्या पाहायला मिळाल्यात. एक कोडं होतं कन्हैया नावाचं, ते सोडवता आलं नाही आणि त्याच कारणास्तव त्याने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ना, प्रत्येक प्रश्नांचं उत्तर हे कोणत्याही खेळाडूकडे नव्हतं. 20 नेटवर्कच्या माध्यमातून हे थेट प्रेक्षेपण 7 कॅमेरानिशी तुम्ही पाहत आहात. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 9 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहे. चला घाई करा. मेहुल निमला स्लोवर वन इथे फिंगर रोल केली होती. सिंगल येत असताना पाला मी इथे एकेरी धाव. धावफलकावरती 22 आहेत. 22ला 4.
पुढच्या 9.5 मिनिटांमध्ये पुढचे तुम्हाला 11 बॉल टाकायचे आहेत. थोडी घाई करा, अन्यथा 7व्या आणि 8व्या षटकासाठी पॅनल्टी स्वरूपामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये जास्तीचा ठेवा लागेल. थोडी घाई करा. फिल्डिंग करणारा संघ MD बॉयज सध्या दगडीला बॅटिंग करते. साई सबुरी देवखोप या टीमला तुम्ही पाहताय फिल्डिंग करत असताना या बेचा बॉल हाफ फॉर्म पुल केलाय, चेंडूला गुल केलाय, ठोकला चौकार. वीरेंद्र बाबरे आल्या मैदानाच्या आतमध्ये. 7 पटीचा खेळाडू. त्या खेळाडूने 7 पटी गावाचं नाव मोठं केलं. उसळी घेणारा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. ते कंटिन्युएशन दाखवावं लागेल. वीरेंद्र बाबरे काही दिवसापासून मला असं वाटतं की त्याच्याशी चर्चा करणारा कोणतरी हवा, की त्याला सांगणारा की तुझी स्ट्रेंथ काय आहे, तू किती मैदानं गाजवली आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये तू बॅटिंग चांगली केली आहेस. अनेक मैदानं ताईप पॅकेजसाठी तू खेळलेला आहेस. या बाबी कदाचित तो विचारू लागलाय. त्याला तो खेळ साकारावा लागेल. उजव्याशीच्या बाहेर होता एक्सा कव्हरला. सरप्राईज सरप्राईज, ओरिजिनल इज बॅक. वीरेंद्र बाबरेच्या बॅटमधून आलाय चौकार. हर कदम एक चौकार तर आला. इथून मात्र बॅटची आतली कडा घेतली आहे. वीरेंद्र बाबरेच्या 3 बॉल 3 षटकारांसाठी 500 रुपये कॅश प्राइज आलाय. अंबाडी ग्रामपंचायतचे शिपाई आदरणीय सुरेशजी वरठा यांच्या माध्यमातून 500 रुपयाला कॅश प्राइज देण्यात येईल. कॅश प्राइजेस येत असताना वीरेंद्र बाबरे हा तो खेळाडू अनेक मैदानांवरती सातत्याने चांगलं प्रदर्शन केलंय त्याने. मेहुलचा हा बॉल हाफ आर्म पुल ऑन साइडला फ्लॅट पॅरलल. वीरेंद्र बाबरे इथे ठोकतोय षटकार. असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. हाफ आर्म पुल केला, टॉप ऑफ दी बाउन्स आला आणि ऑन साइडला फेकून दिलाय. वीरेंद्र बाबरे हा षटकार आलाय. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. यू थक करना बैठ मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये वीरेंद्र बाबरेला बॅटिंग करावी लागणार आहे. 36ला 4. 5 षटकांचा खेळ संपलाय. 36 लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटक अजूनही बाकी आहेत. 40 धावा जवळपास जर का 3 षटकांमध्ये आल्या यदा कदाचित, तर निश्चितच एक मोठी टोटील पाहायला मिळू शकते. ना भूतो ना भविष्यती. क्रिकेटमध्ये असे किस्से सातत्याने घडताना पाहायला मिळालेत. 36ला 4 आहेत. 5 षटकांचा खेळ संपला. 3 षटक बाकी आहेत. चला पुढचं एक षटक 5 मिनिटांमध्ये टाकायचं. 5 मिनिटं आणि 20 सेकंद तुम्हाला पुढचं षटक टाकावं लागेल, अन्यथा पेनल्टी देण्यात येणारच आहे. जे पवार सरांनी आवर्जून इकडे लक्ष वेधलं होतं, त्यामुळे पेनल्टी निश्चित होईल. काळजी घ्या. 36ला 4. या वेळेचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा भेद घेईल. अक्षय राठोड गोलंदाजी मार्क वरती आलाय. अक्षय राठोडला राऊडी राठोड सारखं कामकाज करावं लागणार आहे. वंकासपाडा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो. पहिला डॉट आलाय. पुढचा चेंडू लोअर फुल टो स्लोवर 1. 5 बॉल 4. संकेत राऊत बॅटिंग करतोय. बॅटला बॉल स्पर्श झालेला नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग चांगली मेंटेन केली आहे बॅट आणि बॉल मध्ये. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतो आहे. धावा बनवण्यासाठी धावा धाव जद्दोजहद ही मेहनत तुम्हाला करावी लागेल.
जिद्द, चिकाटी, मेहनत याच्या जोरावरती यशाची उंच इमारत उभी करता येते. 36-4. हा बॉल खोलातला होता, एक्स्ट्रा कव्हरला. ग्लोरियस, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. षटकार असताना पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा देखणा हा षटकार होता कव्हरला. ऑन साइडला आणखीन एक लाजवाब बॅटिंग, आतिशी खेळ, षटकार. संकेत बॅटिंग करू लागलाय. घंटो का मिनिटो में, कसं झटपट पटापट षटकार आले त्याच्या बॅटमधून 2 धावा येऊ लागल्या. आता 48-4. पुढचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार येतोय खणखणीत, सणसणीत. पुढच्या 2.5 मिनिटांमध्ये एकच बॉल टाकायचा. चला घाई करा, थोडी घाई करा, नाहीतर पेनल्टी आहेच. 52-4 आहेत. 52 धावा कंप्लीट झाल्यात. एका क्षणाला 50 होतात की नाही होतात याची चर्चा होती. वीरेंद्र बाबरेने मॅच चालू केली. ऑन साइडला इथे डाऊन ग्राउंड केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येते, एकेरी धाव आली आहे. फायनली 2 मिनिटं राखत हे 6 षटक कंप्लीट केलेत. पुढच्या महत्वाचे राहणार आहेत त्या अर्थात 2 षटक किती मिनिटांमध्ये होतात. धावफलकावरती आहेत त्या 53 आणि जिथे 4 फलंदाज बाद झालेत. मॉर्निंग वॉक मागच्या 4 तासामध्ये 2 मॅचेस झाल्यात आणि मला वाटतं मागची इनिंगच केवळ 1-2 तासामध्ये झाली आहे. मागचीच लास्ट इनिंग. कारण जिथे आपण पाहिलं ना, विघ्नेश साखळतोडेनेही वेळ घेतला होता. जास्तीचा सेकंड इनिंगमध्ये बॉलच लांब मारले होते त्याने, परंतु शेवटी 2ला 3 झालेत नाहीत. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी रंकाला राजा आणि राजाला रंक बनवेल याचा नेम नाही. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 53. 4 फलंदाज बाद झालेत. 53 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. चला घाई करा, 10 मिनिटाचा अवधी राहील पुढच्या 2 षटकांसाठी देखील. ऑन साइडला केलं, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येईल. वीरेंद्र बाबरे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 5 बॉल 14 वरती तो नॉट आउट. 10 बॉल 22 वरती संकेत राऊत नॉट आउट आहे. वीरेंद्र बाबरेने जो काही चौकार ठोकला, कव्हर्सला, तिथून मॅच चालू केली. तदनंतर षटकार त्याने ठोकला. आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. 54-4. मेहुल गोलंदाजी मार्कमध्ये पुन्हा एकदा दाखल होईल. क्षेत्ररक्षणामध्ये काही अंशी फेरबदल करण्यात आलेले पाहायला मिळालेत. हा खेळाडू त्या धाटणीचा आहे ज्याने मैदानं गाजवलेली आहेत. मोठ्या इनिंग, मॅरेथॉन इनिंग तो साकारतो आणि त्या संस्मरणीय इनिंग त्याने अद्याप डाव जे खेळलेले आहेत ते आठवायला लागणार आहेत वीरूला. कारण वीरू त्या तालमीतला आहे. सातत्याने मोठ्या मंचावरती त्याला खेळताना आपण पाहिलंय. 54-4. पुढचा बॉल रिव्हर्स केला. चेंडू थर्ड मानला. रन्स मिळतील या बॉलवरती. ते अर्थात पंचांचा इशारा येतो. या बॉलवरती धावा आहेत 4. हा येतो चौकार.
विरूच्या बॅटमधून. वीरेंद्र बाबरे ऑन साइड ला आणखीन एक तड़ाखा. ये हकीकत है, ये ख्वाब नहीं. वीरेंद्र बाबरे तेरा जवाब नहीं. षटकार. खुशी क्वीन 11. नेक्स्ट मॅच. दोन्ही संघांचे कर्णधार रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. दोन्ही लुझिंग टीम आहेत. यावेळेचा बॉल आणखीन एक लांब लचक. आपले फटके हे 440 चे झटके देणार आहेत प्रतिस्पर्ध्याला. वीरूचा थाट, गोलंदाजाची वाट. षटकार. आणि ग्रामपंचायतचे शिपाई आदरणीय सुरेजी वरठा साहेब यांच्या माध्यमातून 500 जमा आहेत. तिसरा आलात तर 500 दिले जातील. वीरू तिसरा मारेल का? 2 बॉलवरती 2 आलेत. आता चांगली बॅटिंग करतोय. त्याची सरशी आणि गोलंदाजांची फरशी. तिसरा लगातारचा तिसरा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. राजा है तू, तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. इस राउंड में मेहमान बनकर आया कर. तुझे ही बख्शी एक राउंड की हुकूमत. ये तेरी सल्तनत है, तू सुल्तान बनकर आया कर. षटकार. टीमचा कॅप्टन आला अन्वी खुशी क्वीन 11. टीम कॅप्टन झाला त्वरित या नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये व्हायला हवा. 76 बनलाय. 4 फलंदाज बाद. सामना होता कुठे आला कुठे. 5 षटकामध्ये 36 होत्या. आता 7 षटकामध्ये 76 बनल्यात. मागील षटकामध्ये धावांची लयलूट पाहायला मिळाली. 38 एकंदरीत 23 धावा आल्या आणि 2 षटकामध्ये 38 आल्या होत्या. अफलातून मॅच. एका क्षणाला मला वाटतं ऑफिशियल आनंदी होते की 36 ला 5 ओव्हरला 36 होत्या. 4 आउट झाले होते. बॉल बाची लिडिंग घेतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणावरती तैनात आहे. सिंगल येईल. केवळ एकेरी धाव. संकेत राहुलला आता स्वीपिंग पार्टनरची भूमिका अदा करायची आहे. ऑफिशियल लाईव्ह टीम कॅमेरामॅन आनंदित होते की 36 ला 4 आहेत. लो स्कोरिंग मॅच पाहायला जातोय आपण आणि त्यातला मी पण एक होतो. अंपायर जास्तीचे आनंदी होते, परंतु वीरेंद्र बाबरेने सांगितलं थांबा मी अजून आहे. आडव्या बॅटने फ्लॅट पॅरलल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अपॉइंटमेंट घेतलंय मला असं वाटू लागलंय, कारण मी त्यातलं होतो की त्याचे अर्धशतक पाहण्याची उत्कंठा होती. 42 ला तो नॉट आउट आहे. उसळी घेणारा बॉल, जास्तीची उसळी पाहायला मिळाली. वाईट बॉल आलाय. आठवं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा बॉल आडवा बॅटने नो लुक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. पंकजी काकडे साहेब यांच्याकडून
₹1000 कॅश प्राइज. 6वा येईल का? या वर्षीच्या हंगामामध्ये शतक देखील ठोकलं या बहादराने. ऍक्शन रिप्ले पहा, हा नो लुक होता, ऑन साइडला फेकून दिला. फायनली पाहिलं त्यावेळेला स्ट्रोक अटेम्प्ट केला, त्यावेळेला बॉलकडे पाहिलं नाही आणि षटकार आलाय. 48 वरती तो नॉट आउट. 5 बॉल 5 षटकार आल्यात. ₹1000 कॅश प्राइज. आणखीन 1000 वाढवायचं आहे का? मंगेजी मर्ले साहेब संघ मालक, त्यांच्याकडून ₹2000. चला 3 झाले. 500 जमा आहेत. 3.5 होऊ शकतात. आणखीन एक षटकार इथून येईल का हे पाहणे गरजेचं आहे. 6 बॉल 6 षटकार. आणखीन एक आपल्या मानामध्ये अगदी सिरपेचामध्ये मानाचा तुरा हा खेळाडू रोवतो का? 12 बॉल 48. 12 चेंडू आणि 48 धावा. नॉट आउट बॅटिंग करतोय. 90 बनल्या. 90ला 4. सामना होता कुठे, आला कुठे? काय होता असं तू, काय झाला असं तू. पुढचा बॉल. 6वा आला. 6वा षटकार. लगातारचे 6 चेंडू 6 षटकार. नवा कीर्तिमान. अर्धशतक दुसरं आलंय. वीरेंद्र बाबरे आपली बॅट उंचावत हा अभिवादन स्वीकारायचं आहे प्रेक्षक वर्गाचं. टाळ्या होत्यात या खेळाडूसाठी. हाफ सेंचुरी सेकंड आली आहे. फॉर्ट 54 नॉट आउट. 96 बनल्यात. 36 होत्या 5 ओव्हर मध्ये. अजून प्रेक्षक म्हणतात वन मोर, अजून एक मार. हे दिल मांगे मोर. लालच बुरी बला है, वो ऐसे किसका भला. 7वा आला. 7वा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातारचे 7 चेंडू 7 षटकार. वीरेंद्र बाबरे 102 बनल्या. 102 102. असा प्रेक्षक हवा. अक्षय होता वाटत तो. बघा 500ची नोट काढली आहे त्याने. 500 नाही 1000 आहेत. हा बॉल आणखीन 8वा. ढगात लाइटिंग. 8 बॉल 8 षटकार. दमदार, दर्जेदार आणि आकर्षक बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर टाळायला काही हरकत नाहीये. दर्जेदार बॅटिंग. 108 धावा धावफलकावरती बनल्यात. वीरेंद्र बाबरे 15 बॉल 66 नॉट आउट. 440चा स्ट्राइक रेट आणि 440चे झटके दिले. 9 षटकार मारलेत त्याने. ₹500 आलेले आहेत. या स्पर्धेचे अध्यक्ष तथा पृथ्वीजी मराठे यांच्याकडून ₹3000. मंगेश मर्ले यांच्याकडून ₹2000. पंकज काकडे यांच्याकडून ₹1000. एकंदरीत आपण पाहिलं तर ₹7000 कॅश प्राइज या खेळाडूला देण्यात येईल. वीरेंद्र बाबरे एक ब्रिलियंट नॉक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पूर्वार्ध संपला. या आपण टॉस करतोय दानवा ब्रदर्स आणि अनवी खुशी क्वीन 11 टॉस करण्यात येईल आणि जशी पुढे उत्तरार्धाला सुरुवात होईल या आपण आवाज ऐकूयात. याच मासवणचा आणि तथाच या पालघरचा आवाज राहुल दानवा यांचा आवाज ऐकूयात. धन्यवाद.
आपणास मी आमंत्रित करतोय. आपले शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूने आपण पाहतोय अन्वी खुशी क्वीन 11 आणि धानवा ब्रदर्स. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण दोन्ही संघ पहिला सामना हे पराजित झालेले आहेत आणि तदनंतर आत्मविश्वास वाढवण्यासाठी दोघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण 2 पॉईंटची कमाई या सामन्याच्या माध्यमातून होणार आहे. मी महेशजी दळवी साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करायचं आहे. कॉल केला जाईल. अन्वी खुशी हेड्स इज कॉल अँड हिअर इज हेड्स. महेशजी दळवी साहेब आपले खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. अन्वी खुशी क्वीन 11 विघ्नेश साकलडोडे. मागचा सामना अगदी हातात आला होता आणि लगेच परत गेलेला होता. दुःख आहे, थोडेसे विचार विनिमय चालू असतील नक्कीच. यावेळेला मात्र टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल आपला? पुन्हा आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असेल. ओके, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करतील. मागच्या वेळेला धावा आपण अगदी करण्याचा चांगला प्रयत्न केला होता. या वेळेला किती धावांवरती रोखणार अपोजिट संघाला? थोडेसे अगोदरच्या मॅचमध्ये थोडे निर्णय थोडे चुकीचे झाले आणि थोडा रन जास्त झाला. त्यात मागे झालेल्या चुका आता या सामन्यामध्ये करणार नाही, एवढंच असेल आमचं. ओके, मी बोलतोय धानवा ब्रदर्स मागचा सामना आपल्या हातातून अगदी सहज गेला होता. मागच्या वर्षी पण हेच झालं होतं की पहिला सामना धानवा ब्रदर्स मात्र या ठिकाणी पराजित राहिला होता. यावेळेला सुद्धा तसंच घडते. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं होतं धानवा ब्रदर्सने. काय मी म्हणतील या मॅचच्या बद्दल, आणि जर आपण टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? नक्कीच आयोजन तर सुंदर आहे आणि जर आम्ही टॉस जिंकलो असतं तर फिल्डिंगच घेतली असती. आता मात्र फलंदाजीसाठी यावं लागेल. किती धावा करतील, कारण हा सामना महत्त्वाचा आहे, कारण जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं. आत्ताच अगदी आपण सामना पाहिला की आता मात्र ही जी खेळपट्टी आहे ही बॅटरच्या प्रेमात पडणारी आहे आणि त्यामुळे तिच्यावरती प्रेम लावणारे कोणते बॅटर आपल्या स्क्वॉडमध्ये आहेत? नक्कीच राहुल गौड आहे, आकाश दानवे आहे, मी आहे. ओके, ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. ऑल द बेस्ट. आणि दोघांसाठी सुद्धा सामना खूप महत्त्वाचा आहे. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. अन्वी खुशी क्वीन 11 विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर राहुलजी धानवा सर. धन्यवाद आदरणीय सन्माननीय परेशजी गडू सर, आदर्श शिक्षक. थँक्यू व्हेरी मच व्हॉइस ऑफ पनवेल अँड व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आदरणीय सन्माननीय जयजी भोसले सर, हृदयाला भिडणारं आणि श्रवण इंद्रियांना तृप्त करणारं असं समालोचन सरांच्या माध्यमातून आपण ऐकलं. यावेळेस हा झेल सुटलाय. ड्रॉप कॅच, अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्टिक. आणि यावेळेस हा झेल सुटला. जीवदान मिळालंय तुषार बसवत यांना. प्राईड ऑफ गोठणपूर पालघर. एक धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. पंकज दिवे यावेळेस पाहायला मिळतील. ओपनिंग पेअर जर आपण चेक केलं तर तुषार बसवत आणि पंकज दिवे आणि वीरेंद्र बाबरे गोलंदाजी मार्कवर आहेत, ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट इनिंगमध्ये 9 चेंडू 9 षटकार मारण्याचा रेकॉर्ड. 8 चेंडू 8 षटकार मारण्याचा रेकॉर्ड. यावेळेस पहिलाच बॉल फेस करताना पंकज दिवे यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. PDAPL षटकार. हॅलो हॅलो, धन्यवाद डीजे. आपण या ठिकाणी पाहतोय पालघर क्राईम ब्रांचचे ऑफिसर सन्माननीय नरेशजी घाटाळ साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी आले आहेत आणि मी त्यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो की या आपण मंचावरती विराजित व्हा आणि या मॅचचा, या क्रिकेटचा अगदी मनमुराद आनंद घ्या. नरेशजी घाटाळ साहेब, प्लीज वेलकम. ओव्हर टू राहुल धानवा सर. थँक्यू सर. 109 धावेंचं लक्ष आहे 3 डिजिटमध्ये. आतापर्यंत बॅटिंग ग्राफ वर चाललाय. जर आपण पहिला सामना बघितला, फर्स्ट इनिंगमध्ये धावा होत्या 65. दुसरा सामना बघितला, फर्स्ट इनिंगमध्ये धावा होत्या 85. 87 धावा होत्या आणि त्यानंतर ही धावसंख्या आपण बघू शकाल 109. बॅटिंग ग्राफ वर चाललाय. पुन्हा वीरू बाबरे पुढील बॉल. वेगवान बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून धाव मिळणार नाहीये आणि हा येतोय डॉट बॉल. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलेली आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. P1चं षटक पॉवर प्लेचं आणि वीरू बाबरे याच्या माध्यमातून हे षटक राहिलंय. P1 षटकातील 5वा बॉल.
चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आदरणीय पृथ्वी मराठे साहेबांच्या माध्यमातून जर वीरेंद्र भूपेंद्र बाबरे यांनी विकेट हॅट्रिक परिपूर्ण केली तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक. विजयजी तरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं प्राइज झालंय. आज विजयजी तरे साहेबांच्या सौभाग्यवती विजय तरे मॅडम यांचा वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा आलेत. आदरणीय सन्माननीय मुनीरजी बाळशी साहेब कोडणगावचे माजी सरपंच साहेबांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. हॅलो, या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती पाहतोय आदरणीय सन्माननीय मान्यवर पालघर क्राईम ब्रांचचे ऑफिसर नरेशजी घाटाळ साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष विजयजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर, आपलं शुभ स्वागत, शुभ सन्मान. आणि आपल्यास विनंती असेल की आपण या मंचावरती विराजित व्हा आणि या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या. ओव्हर टू राहुल धानवा सर. थँक्यू व्हेरी मच. 8 धाव फलकावरती आणि त्यामध्ये एक विकेट पाहायला मिळाली. सुरुवात चांगल्या पद्धतीने आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केलाय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं पर्व 1 ज्याने गाजवलं, उत्कृष्ट गोलंदाजा किताब ज्याने मिळवला आणि खऱ्या अर्थाने मेगा फायनलच्या सामन्यामध्ये 5 चेंडू आणि 5 विकेट घेणारा गोलंदाज अर्थात संकेत राऊत, आणि तो आलाय गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल 1 धाव, 8 धावसंख्या जाऊन पोहोचली 9 अंकावरती, 9 रन्स. 9 वरती 1. हितेश गणेशकर, मॅन फ्रॉम तरखड वसई, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर म्हणून नितेश गणेशकरकडे पाहिलं जातं. दुसऱ्या बाजूने पंकज देवे आणि गोलंदाज संकेत राऊत. बेस्ट वर्सेस बेस्ट, एकापेक्षा एक रती महारथी. तलवार के सामने तलवार, शेर के सामने शेर असंच म्हणावं लागेल. गोलंदाज संकेत राऊत. पहिल्या बॉलमध्ये 1 धाव आले आणि तदनंतर पुढील बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर चांगल्या पद्धतीने हा चेंडू पाहायला मिळालाय. हितेश देखील यंदाचा हंगाम गाजवतोय. खूप चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. येत्या काळामध्ये अंडर-25 मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून देखील त्यांचं कार्य राहील आणि खऱ्या अर्थानं आयोजक म्हणून देखील हितेश जी गणेशकर हे पाहायला मिळतील. पहिला बॉल 1, दुसरा बॉल डॉट. धावसंख्या 9 धावा, 1 गडी बाद. पुढील बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, फ्यू बाउन्स अँड 4 रन्स. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चौकार 4. आहे, परंतु म्हणतात ना क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीच टोटल सेफ नाहीये, कारण छोटं लक्ष डिफेंड होतं आणि मोठं लक्ष चेज होतं. म्हणून म्हणतात ना लक्ष कोई बडा नाही, हारा वो जो कभी लढा नहीं और जीता वो जो कभी डरा नहीं. देयर इज द विक्ट्री बिहाइंड द फियर. डर के आगे जीत है. हा उडवलाय हितेश गणेशकर स्पेशल PDAPL षटकार. आखूड टप्प्याचा बॉल होता आणि त्याच्यावरती हा प्रहार केला गेला. पण स्मॉल पॉकेट ऑफ डायनामिक प्लेअर म्हणजेच हितेश गणेशकर आणि त्याच्या बॅटमधून हा येतोय भव्य षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि जाऊन पोचली गेली स्कोर कार्डवरती. मिलनजी पंजाबी आमचे गुणलेख आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. धावसंख्या आहे 19 धावा, 19 रन्स हे पाहायला मिळत आहे. टॉप गिअरमध्ये फलंदाजी होताना पाहायला मिळत आहे. हितेशच्या माध्यमातून मागील बॉल चौकार आणि त्यानंतर हा षटकार येतोय. हितेश खेळतोय 3 बॉलमध्ये 10 धावसंख्येवरती. टीमची धावसंख्या 19. हा देखील उडवलाय सरळ ओव्हर दी बॉलर हेड आणि पाठवलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय लांबवरचा षटकार.
हितेश गणेशकर खूप चांगली बॅटिंग तो करतोय, योग्य पद्धतीने टाइम केलं होतं आणि क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात ना, सही बल्लेबाज वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेळताय आणि हे टायमिंग उपयुक्त राहिलंय हितेश गणेशकरचं. टीमची धावसंख्या 25. आणखीन एक टाइम केलाय, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. हा देखील बॉल PTAPL षटकार 6. मिळते 31 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटकानंतर लगातार 3 षटकार हितेश गणेशकर यांच्या बॅटमधून जे पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 22 धावेची खेळी हितेश गणेशकर. चला पाणी घेऊन जायचं 12 मॅन मैदानाच्या आतमध्ये. पंकज दिवे 3 बॉलमध्ये 8 धावा त्यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहेत. सामना क्रमांक 3 MD बॉयज आणि साई सबुरी देवखोप. आदरणीय सन्माननीय विलासजी लहांगे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीजचं प्राइज आहे. साई सबोरे देवखोप या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग. अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू अर्थात हितेश गणेशकर. म्हणून म्हणतात ना, प्रेशर में कुछ खिलाडी बिखर जाते हैं तो कुछ खिलाडी निखर कर आते हैं. आणि त्यामधील ही नावं आपल्या समोर आहेत, पंकज दिवे आणि हितेश गणेशकर. 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेच्या माध्यमातून साई सबोरी देवखोप टीमची धावसंख्या 31 वर 1, षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात. आणि गोलंदाजी मार्क वर इंट्रोड्यूस केलंय अक्षय. हा गोलंदाज अक्षय मासेमार. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. आदरणीय सन्माननीय रितेशजी पाटील साहेब, रित्याभाई जीबी स्पोर्टचे ऑनर यांच्या माध्यमातून हितेश गणेशकर यांच्या लगातार 3 षटकारासाठी 500 रुपीजचं कॅश प्राइज. 35 मध्ये 78 धावेंची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि हेलिकॉप्टर लँड झालंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा देखील बॉल षटकार 6. बॅटिंग सुरू आहे. षटकारांचा पाऊस पडला जातो. महाराष्ट्रामध्ये आंबोली असं ठिकाण आहे जिथे सर्वाधिक पाऊस पडतो आणि आज नंडोरे देवखोपचं क्रीडा संकुलावरती षटकारांचा पाऊस पडतोय. पुन्हा पुढील बॉल अक्षय. हा बॉल पाहायला मिळतोय. ड्राईव्ह केले बॉलला. बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरला. क्रॅकिंग बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय PTAPL चौकार 4. लक्ष मोठं असलं म्हणून काय झालं, आमचे इरादे मोठे आहेत आणि त्याच पद्धतीनं त्याच माइंडसेटनं आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे. पंकज दिवे आणि हितेश गणेशकर 2 लढावय्ये मैदानाच्या मिनिट चांगले बॅटिंग करतायत. टीमसाठी साई सबोरे देवखोप या संघाच्या माध्यमातून. पुन्हा पुढील बॉल अक्षय मासेमार. बॉलला जाऊ दिलाय. पंच वळतायत आदरणीय मुन्ना पठाण सर आणि व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून येतोय. 1 धाव स्कोरकार्ड वरती ऍड होईल. धावसंख्या 42. 42 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट विश नेटवर्क, विश्वजी पाटील साहेब आणि संपूर्ण टीम खोलात टाकला होता बॉल. 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि धावसंख्या 43 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 43 धावा.
तुडुंब प्रतिसाद पहिल्याच रात्रीमध्ये पाहायला मिळतोय. आतापर्यंत प्रेक्षक दाटीवाटीने मॅचचा आनंद घेत आहेत. आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 4 बॉलमध्ये 12 धावा खर्च केल्यात अक्षयने. आता हितेश गणेशकर यावेळेस पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक बॅटर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचा क्लास आपण प्रिव्हियस ओव्हरमध्ये जो बघितला, लगातार 3 षटकार त्याने ठोकले होते आणि आता तो पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवर आलाय. अक्षय, हा फटका फर्स्ट लाईफ फिल्डर आलेत आणि यावेळी झेल परिपूर्ण महत्वाची विकेट मिळते. विकेट क्रमांक 2. आपण पुनश्च एकदा स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित असलेले पालघर क्राईम ब्रांचचे ऑफिसर सन्माननीय अमनजी वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अमनजी वाघ साहेब, या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. आमच्या प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष साहेब विजयजी तरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. सन्माननीय अमनजी वाघ साहेब त्यांचा यथोचित सन्मान या मुख्य मंचावरती आपण होताना पाहतोय. पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते. तसेच घाटाळ साहेबांचा सुद्धा आपण या ठिकाणी सन्मान होताना पाहतोय. त्याचबरोबर आपण मंचावरती पाहतोय ज्यांनी ISPL गाजवले. आपल्या समाजातील बांधव एक ISPL ह्या मोठ्या स्पर्धेपर्यंत अगदी आपल्या समाजाचं नाव घेऊन जातोय. नक्कीच हे गोड कौतुक आहे. आपल्या समाजासाठी लाभलेलं हा एक अनमोल हिरा. श्रीनगर के वीर ह्या संघातून खेळताना आपण त्यांना पाहिलं. तसेच ते विद्यमान सरपंच सुद्धा आहेत सापणे गावातले. आदरणीय सन्माननीय विकी काळे साहेब यांचा यथोचित सन्मान अध्यक्ष साहेब यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. अशीच कामगिरी करत राहा, उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि अशी अनेक मैदानं गाजवत राहा. पर्यायाने आपलं स्वतःचं आणि समाजाचं नाव मात्र नक्कीच उज्ज्वल करत राहा, हीच सदिच्छा असेल. वेलकम, आपलं शुभ स्वागत. ओव्हर टू राहुलजी दानवा सर. थँक्यू व्हेरी मच आदरणीय परेशजी कुडू सर. मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान. त्यामध्ये विकी काळे यांना आपण बघितलं. ISPL ज्यांनी गाजवले आणि आमचे महाराष्ट्र पोलीस आणि म्हणूनच म्हणतात ना की ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता सदैव जनतेसाठी तत्पर राहणारे आमचे महाराष्ट्र पोलीस. पण म्हणतात ना सदरक्षणाय खल निग्रहणाय हे ब्रीदवाक्य आहे पोलिसांचं. टू प्रोटेक्ट गुड अँड डिस्ट्रॉय एव्हिल्स. आपलं साहेब सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. 47ला 2, 3 षटकानंतर आता 30 चेंडू आणि 62 धावा हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. सामना बरोबरीचा आहे हेच पाहायला मिळतं आणि बरोबरीचंच क्रिकेट या ठिकाणी क्वालिटी क्रिकेट म्हणून जे संबोधलं जातं. MD बॉईज आणि साई सबोरी देवखोप यानंतर धानवा ब्रदर्स आणि अन्वी खुशी क्वीन 11 अशा प्रकारचं शेड्यूल आहे. वीरेंद्र बाबरे वन्स अगेन गोलंदाजी करण्याकरिता आले समोर. पंकज दिवे सनी राठोड साहेबांच्या माध्यमातून लगातार जर 2 विकेट वीरू बाबरे यांनी मिळवले तर 3000 रुपयांचं प्राइज. सत्तेचाळीस धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि 62 धावा. सामना बरोबरीचा पाहायला मिळतोय. टार्गेट 109. लक्ष्य मोठं आहे. 4थं षटक. पहिला बॉल रिस्पेक्ट दिली गेली. टेक रिस्पेक्ट अँड गिव्ह रिस्पेक्ट तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1 धाव. टीमची धावसंख्या 48 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. साई सबोरी देवखोप या टीमची. पृथ्वी मराठे साहेबांच्या माध्यमातून वीरेंद्र बाबरेच्या विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयांचा प्राइज. इनिंग 1 मध्ये ज्या अप्रतिम बॅटिंग केली आणि 7000 रुपयांचा प्राइज मिळालं वीरूला. अप्रतिम हा चेंडू पाहायला मिळतोय. कामेश वळवे आहेत. प्रिव्हियस इयर या मैदानावरती खूप चांगली बॅटिंग कामेश वळवे यांनी केली होती. समोर वीरू बाबरे आहेत.
यंदाचा हंगाम विरू बाबरे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा होते आणि भारतभरही चर्चा होते. ऑल इंडिया आयकॉन प्लेअर म्हणून विरू बाबरे याला आपण खेळताना पाहिलंय. लाऊड अपील पाहायला मिळेल पंचांच्या माध्यमातून. त्या ठिकाणी जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर या ठिकाणी पाहायला मिळते. हे एवन जोडी आहे. लेग बाईजचं सिग्नल दिलंय पंचांनी. 1 धाव त्या ठिकाणी ॲड ऑन केली जाईल. धावसंख्या 49ला 2 जाऊन पोहोचते. 27 चेंडू आणि 60 धावा अशा अनुषंगाने हा सामना पुढे चाललाय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग आजची पहिली रजनी पाहायला मिळते. सलग 5 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी या मैदानावरती पाहायला मिळेल. चांगला बॉल योग्य पद्धतीने ही कामगिरी पाहायला मिळाली. मागच्याच वीकमध्ये आपण पहिलं मैत्री ग्रुप चषक केळवी रोड या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट विरू बाबरे यांना अवॉर्ड मिळाला आणि त्याचबरोबरीने त्यांचा संघ देखील त्या मॅचमध्ये जिंकला होता. जय बजरंग सातपाटी ब आणि त्या टीमचे आयकॉन प्लेअर विघ्नेश साकलतोडे आणि हितेश गणेशकर हे पाहायला मिळाले होते. विरू बाबरे पुन्हा एकदा चांगला बॉल बॅक टू बॉलर हा चेंडू पाहायला मिळाला. योग्य कामगिरी प्रत्येक बॉल व्हेरिएशन ही विरू बाबरेंची खासियत आहे आणि तेच तो करतोय. व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन ऑफ बॉलर. विविधता आहे, अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र आहे गोलंदाजाचं आणि तेच केलंय विरूने. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची क्षमता ही विरूकडे आहे आणि तेच तो करतोय. समोर पंकज देवे त्याच ताकदीचा प्लेअर हलक्या शॉटने यावेळेस सॉफ्ट हँडेडली पुश केले या बॉलला. 1 धाव मिळवली. 50 धाव फलकावरती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. आता 24 चेंडू आणि 59 धावा. आता टॉप गिअरमध्ये पुन्हा तर बॅटिंग करावी लागेल असं म्हणतात ना. शर्यत वाहनांची असो किंवा मग आयुष्याची असो, यशस्वी तोच होतो जो योग्य वेळेवरती योग्य गिअर चेंज करतो आणि आता टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 59 धावा करायच्या आहेत. अप्रतिम क्रिकेट पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. 109 धावेंचा पाठलाग साई सबोरी देवखोप टीमच्या माध्यमातून केला जातोय. 4 षटकानंतर 50 धावा आहेत. आता 24 चेंडू आणि 59 धावा करायच्या आहेत. जोपर्यंत कामेश वळवे आणि पंकज दिवे हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत, ही धावसंख्या पॉसिबल आहे. इफ कामेश अँड पंकज इज देअर, एव्हरीथिंग इज पॉसिबल, एव्हरीथिंग इज अचिवेबल. 24 चेंडू आणि 59 धावा. विश नेटवर्कच्या माध्यमातून पुन्हा एकदा जे ऑनलाईन वॉच करतायत आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. कारण की ज्यांना शक्य होतं ते येतात जरूर, परंतु ज्यांना शक्य होत नाही असे आमचे क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व मॅचचा आनंद आपल्या घर बसल्या स्मार्टफोनवर आणि स्मार्ट टी व्हीवरती जे घेत आहेत, आपलंही पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. 24 बॉल 59. गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहेत. संदीप सांबरेला इंट्रोड्यूस केलं गेलंय. षटक क्रमांक 5 साठी पहिला बॉल योग्य पद्धतीने पाहायला मिळतोय. लेग ब्रेकचा वापर केला हे सांगितलं पंकज दिवे यांनी. पहिला बॉल जो पाहायला मिळाला यावेळेस डेफिनेटली लेग ब्रेकचा प्रयोग. पहिला बॉल योग्य पद्धतीने हाताळलाय. पहिला बॉल आपल्या नावी केलाय गोलंदाज संदीपने. पुन्हा पुढील बॉल संदीपचा ओव्हर द विकेटने कमी गतीने, परंतु हेलिकॉप्टर पंकज दिवे यांचं उडलंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पल्ल्याड. षटकार 6. आणि त्यानंतर आलाय षटकार. साईड आर्म चेंज झाला यावेळेस. राऊंड विकेटने आले आणि राऊंड विकेटने याचसाठी तर गोलंदाजी केली जाते. एक अँगल क्रिएट व्हावा, चेंडू बाहेर निघावा, तीच या ठिकाणी पाहायला मिळालंय. पहिला बॉल डॉट, दुसरा षटकार आणि त्यानंतर पुन्हा डॉट. पुढील बॉल चेंडू एक्स्ट्रा एफर्ट्स लावण्याचा प्रयत्न केला आणि यस सिग्नल व्हाईट बॉलचं पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे. 57 धावा फलकावरती. 21 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 52 धावा करायच्या आहेत साई सबोरी देवकोप टीमला. पुन्हा संदीप सांबरे. आणखीन एक चांगला बॉल. मेहनत केली जाते परंतु यश मिळत नाहीये. परंतु असं म्हणतात ना, जर मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल तर आपला मार्ग बदला सिद्धांत नाही. कारण झाडे प्रतिवर्षी आपली पानं बदलतात, मुळे नाही.
आणि त्याच पद्धतीने यावेळेस खेळावं लागेल. क्रिकेट आहे, चांगला काळ वाईट काळ येत राहील, परंतु एक खरा क्रिकेटपटू हा कधीच हरत नव्हतो. संदीप सांबरे क्या बात आहे यार, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. जेव्हा ओव्हर द विकेटने षटकार आला त्यानंतर राऊंड विकेटने गेला. यालाच म्हणतात स्मार्टनेस इन बॉलिंग. व्हॉट इज स्मार्ट? स्पेसिफिक, मेजरेबल, अथेनेटिक, रिअलिस्टिक अँड टाइम, अशा प्रकारची गोलंदाजी. ऑन साईडला यावेळेस पंच केला गेला बॉलला. डीप मिड विकेटला बॉल चाललाय. त्या ठिकाणी आकाश गोकुलदार याला आपण बघितलं बेट्स बॅटर अवॉर्ड त्याने जिंकला पर्व 1 मध्ये. त्याच्या माध्यमातून फील्ड झाला बॉल. धावसंख्या 58. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये करायच्या आहेत 51 धावा. घेऊया छोटासा रिफ्रेश करणारा डीजे वाला ब्रेक. गाडीला तिसऱ्याच भेटीला राऊतला पुन्हा एकदा इंट्रोड्यूस केलं गेलंय. नालासोपारामधून बिलॉंग करतो हा गोलंदाज संगीत राऊत. समोर पंकज दिवे आहेत. अप्रतिम पद्धतीने हा पहिला बॉल जो पाहायला मिळाला. 19 बॉलमध्ये 28 धावांची खेळी पंकज दिवे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कामेश वळवी 3 बॉलमध्ये 4 धावा त्यांच्या बॅटमधून. आता 17 चेंडू आणि 51 धावा हे मॅचचं समीकरण. एमटी बॉयज अँड साई सबरी देवकोपा सामना क्रमांक 3. ऑन साइडला नो लुक शॉट फेकून दिले बॉलला. शॉट ऑफ द नाईट बाय बॅट्समन पंकज दिवे. किनारे पर घर मत बसा देना, मैं समंदर हूँ, लौटकर वापस जरूर आऊंगा. आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. आता 16 चेंडू आणि धावा करायच्यात 45. धावसंख्या 64 वर जाऊन पोहोचली साई सबुरी देवखोब्या टीमची. पुन्हा संकेत राऊत राईट आर्म ओव्हर द विकेटने हा अगदी पुढे टाकला होता आणि त्याला स्ट्रेट ड्राईव्ह लॉफ्टेड हा फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी विरुला आपण पाहिलं फिल्डिंग करताना. 2 धावा 2 धावेने डबल 6 डिजिट मध्ये धाव फलक 66 ला 2. 15 चेंडू आणि 43 धावा. 6वं षटक प्रगती पथावर आहे. 109 धावेंचं मोठं लक्ष. चांगला बॉल यावेळेस पाहायला मिळाला. एकच धाव त्या प्लेसमध्ये मिळाली आणि 1 धाव्याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली 67 या अंकावरती. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ होतोय संकेत राऊतच्या माध्यमातून. षटक क्रमांक 6 मधील ज्याप्रमाणे धवल कुलकर्णी गोलंदाजी करायचे त्याच पद्धतीने संकेत राऊत यांची ऍक्शन पाहायला मिळते. पुढील बॉल कमी गतीने बॉल हाताळलाय. डीप मध्ये फिल्डर फॉरवर्ड लेग मध्ये वीरू बाबरे यांनी टिपला झेल आणि संपला कामेश वळवी यांचा खेळ. विकेट डाऊन. बॅकअप द्या आणि डिलिव्हरीचा वापर करून ही विकेट मिळवली संकेत राऊतने. व्हेरिएशन केलं, अपडेट केलं स्वतःला आणि यानंतर
रावळ्याचा ब्रँड साहिल चाबके मैदानाच्या आतमध्ये येतोय. याच मैदानावरती डे क्रिकेटमध्ये काही कमालीचं बॅटिंग केली होती. कैलासवासी दिनकर माधव पिलेला स्मृती चषकामध्ये आणि यावेळेस त्याला संधी मिळालेला आहे. भाग्यने दिया भाग्यवान का साथ असंच म्हणावं लागेल. परफेक्ट या ठिकाणी ही 6 षटकं परिपूर्ण केली. अजूनही 4 मिनिटाचा अवधी आहे. डिसिप्लिन यावेळेस पाहायला मिळालं टीमच्या माध्यमातून. अगदी 26 मिनिटांमध्ये ही षटकं परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 हे नेत्रदीपक आयोजन नियोजन पाहायला मिळते. सामना क्रमांक 3 जिथे MD बॉईज आणि साई सबोरे देवकोप हे दोन संघ खेळताना पाहायला मिळतात. यानंतर धानवा ब्रदर्स आणि अन्वी खुशी क्वीन 11. त्यानंतर 5वा सामना मोहपाडा चॅलेंजर्स आणि MD बॉईज. 6वा सामना साई सबोरे देवकोप आणि आई सप्तशृंगी 11. आणि अंतिम सामना जो पाहायला मिळेल तो अन्वी खुशी क्वीन आणि मोहपाडा चॅलेंजर्स. अशा अनुषंगाने हे शेड्यूल पाहायला मिळत आहे. यावेळेस पहिलाच बॉल संदीप सांबरे आणि कॉट अँड बॉल होताना 37 या धावसंख्येवरती पंकज दिवे यांची विकेट. 21 बॉल मध्ये धावा केल्या 37 आणि त्यांची विकेट पाहायला मिळते. बघा पहिला बॉल लेग ब्रेक वरती अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. बॅटरचा चेंडू हवेत केला आणि स्वतः पोचले गोलंदाज आणि हा झेल परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. दोन्ही सेट बॅटरला माघारी पाठवलं गेलंय. प्रिव्हियस ओव्हरमध्ये ते कार्य संकेत राऊतने केलं आणि यावेळेस संदीप सांबरे ते कार्य करताना पाहायला मिळतोय. युनिटी इज द स्ट्रेंथ. क्रिकेट हा खेळ वैयक्तिक नाहीये, क्रिकेट हा खेळ सांघिक आहे आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय. 11 चेंडू आणि आता 11 चेंडू मागे 42 धाबींची गरज. ज्या पद्धतीने वीरू बाबरे यांनी बॅटिंग केली होती, आता मात्र 7 षटकार मारावे लागतील. बोलणं सोपं आहे परंतु करणं फार कठीण. म्हणून म्हणतात ना की व्यासपीठावरून कमेंट्री स्टुडिओमधून आपल्या घर बसल्या क्रिकेट बघणं सोपं आहे, मैदानाच्या बाहेर बसून क्रिकेट बघणं सोपं आहे, परंतु मैदानात जाऊन खेळणं फार फार कठीण. 11-42 अगदी खोलवर अटप्पा हाताळलाय सूरज कुदाडे. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकासाठी आले साहिल साबके. युवा प्रतिभाशाली खूपच पोटेन्शियल साहिल साबके याच्याकडे आहे. आई जागमाता राहुळे टीमच्या माध्यमातून नेहमीच बिलॉंग करताना ओपन क्रिकेटमध्ये आपण साहिल साबकेचा क्लास बघितलाय. तोच साहिल साबके यावेळेस बॅटिंग मार्कवर. पुन्हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. राऊंड विकेटचा वापर आणि अगदी बॉल लेग ब्रेक आणि ऑफ ब्रेक त्याच्याकडे आहेत. संदीप सांबरे यांच्याकडे चांगली बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. स्किलफुल अँड माइंडफुल बॉलर म्हणजेच संदीप सांबरे. आता 9 मध्ये 40. यावेळेस फुलटॉस बॉल होता आणि यावेळेस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. प्रोटेक्शन मिळालं अचूक पद्धतीने आणि फिकी देखील पाहायला मिळाली. चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला मिळतंय. इन अ फिल्डिंग डिपार्टमेंट 8 बॉल्स रिमेनिंग अँड 39 रन्स रिक्वायर्ड टू विन. 8 मध्ये 39ची गरज. आता फक्त एअर स्ट्राईकच तुम्हाला वाचवू शकते. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता साहिल साबकेचा, परंतु हा बॉल चांगला होता. खूप चांगली बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग आणि ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणतो ना कंजूस गोलंदाजी, तीच केलंय संदीप सांबरे यांनी. पुन्हा राऊंड विकेटने पुढील बॉल पुढे येऊन अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता. एकाच धावेवरती संतुष्ट व्हावं लागतंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल एकेरीच्या माध्यमातून 71 रन्स. आता 6 चेंडू आणि 38 धावींची गरज. हे मॅचचं समीकरण पाहायला मिळतंय. 6 बॉल 6 षटकार जरी आले तरी 36 धावा होत आहेत. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे कधीही केव्हा काय घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. म्हणून म्हणतात ना सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचं आगमन झालं. आपलं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. वेलकम साहेब.
गोलंदाज येतोय कौशिक गोरखणे आणि साहिलचा त्याच्यावरती हल्ला पाहायला मिळतो आणि बॉल लांबच लांब पल्ला धारण करताना पाहायला मिळालाय. चांगलं टाइम केलं होतं, प्रॉपर टायमिंग सहित बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. साहिल चापकेचा षटकार आणि गोलंदाज आणि फलंदाज नेहमीच आई जागमत रावळे या टीमच्या माध्यमातून बिलॉंग करताना, कारण एकमेकांचे डावपेच ठाऊक आहेत. पहिला बॉल तू मला षटकार मारलाय, दुसरा बॉल मी तुला परतीचं तिकीट काढून देईन हे सांगितलं गोलंदाजाने. रिव्हेंजफुल बॉल, त्यांनी मिळवली विकेट. साहिल चापके गॉन. एकदा पाहायला मिळते. चांगला बॉल कौशिक गोरखणेच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. उर्वरित आता 3 चेंडू शिल्लक आहेत. 77 धावा फलकावरती आहेत. 5 गडी बाद. साई सबुरी देवखोप लॉट केलं या ठिकाणी ऑफ साईडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला बॉल. त्या ठिकाणी 4 धावांसाठी PDAPL चौकार पाहायला मिळतोय आणि धावसंख्या 4 ने फ्लाय होताना पाहायला मिळेल. 77 वरून जाऊन पोहोचेल 81 धावा धाव फलकावरती. चांगला बॉलचा प्रयोग चौकारानंतर कौशिक गोरखणेच्या माध्यमातून डिरेक्ट हिट केला गेला आणि धावबादची हे 6वी विकेट जेताना पाहायला मिळते. फॉल ऑफ द विकेट असंच म्हणावं लागेल. लक्ष मोठं होतं 109चं आणि त्यानंतर दररोज संघर्ष पाहायला मिळाला. सुरुवात जी पाहायला मिळाली तुषार बसवत आणि पंकज देवी यांचं ओपनिंग पेअर कॉम्बिनेशन. हितेश कनिष्कर यांची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. टॉप ऑर्डरने आपली छाप सोडली, परंतु त्यानंतर मात्र थोडीशी उतरती कळा लागली. डाऊनफॉल ज्या ठिकाणी पाहायला मिळाला. परंतु पहिला सामना आहे, लीग फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी मिळेल आणि त्या संधीचं मात्र योग्य त्या वेळी तुम्हाला सोनं करता आलं पाहिजे. कन्हैया न्यूमॅन यावेळेस आपण बघितलं तर चेंडू पुन्हा हवेत राहिला होता. फ्लाइंग स्लिपकडे बॉल येतोय आणि हा अंतिम बॉल होता आणि हा सामना आपल्या नावी करताना पाहायला मिळत आहेत मोठ्या मार्जिनने. वीरू बाबरे अँड टीम MD बॉईज या टीमने हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. मॅच समरीकडे आपण वळणार आहोत. ज्या पद्धतीनं हा सामना क्रमांक 3 बघायला मिळाला MD बॉईज आणि साई सबुरी देवखोप. हॅलो, पृथ्वी मराठे आपणास मी आमंत्रित करतो. या पृथ्वीजी मराठे आपण मंचाच्या समोर यायचं आहे.